धन्यवाद. आलेल्या पाहुण्यांचा पुन्हा एक वार भिवंडीचे प्रसिद्ध उद्योगपती श्री सुरेंद्र शंकर पाटील तसेच सौभाग्यवती कविता सुरेंद्र पाटील यांच्याकडून हार्दिक हार्दिक स्वागत. अक्षत मिळाले नाहीये, कृपया अक्षत वाटप करा. वाटप करून लवकरात लवकर नवरदेवाची ओवाळणी करून आतमध्ये घ्यायचं आहे. कृपया अक्षत वाटप करायची आहे. पुन्हा एक वार आलेल्या पाहुण्यांचं श्री सुरेंद्र शंकर पाटील व सौभाग्यवती कविता सुरेंद्र पाटील तसेच श्री अरुण विठ्ठल पितांबरे व सौभाग्यवती अर्चना अरुण पितांबरे या दोन्ही परिवाराकडनं हार्दिक हार्दिक स्वागत. आलेल्या पाहुण्यांचं आज चिरंजीव तेजस व चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी दीक्षा यांचा शुभविवाह आणि त्या शुभविवाहानिमित्त या नवपरिणीत वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांचं, सर्व मित्रमंडळींचं तसंच सर्व मंडळींचं हार्दिक स्वागत करत आहोत. रसगाव गजानन गणेशाला वंदन करून झालेलं आहे आणि त्याचबरोबर आता या ठिकाणी एक सुंदर असं गीत इन्स्ट्रुमेंटल सॅक्सोफोनवर आमच्या कार्यक्रमाचं जे नाव आहे ये शान मस्तानी, त्याच कार्यक्रमाला त्याच नावाला अनुसरून असं ये शान मस्तानी हे तुमच्या आवडीचंच गीत सादर करत आहेत आमचे रिदमिस्ट साईराज शुक्रे. आलेल्या पाहुण्यांचं पुन्हा एक वार मी स्वागत करतो आणि सर्व कलाकारांतर्फे तसेच पाटील व पितांबरे परिवाराकडून हार्दिक हार्दिक स्वागत.
हॅलो, कृपया नवरदेवाला घेऊन यायचं, उशीर झालेला आहे. नवरदेवाला लवकरात लवकर घेऊन या. पाहुणे मंडळींना अजून अक्षता मिळालेली नाहीये, तर कृपया पाटील परिवार, पितांबरी परिवार अक्षत वाटप करून घ्या. उपस्थितांचं पुनश्च हार्दिक मनपूर्वक स्वागत. मंडळी आजच्या या शुभकार्याला शुभाशीर्वाद देण्याकरता भिवंडी महानगरपालिकेचे माजी महापौर सन्माननीय नगरसेवक मान्य श्री मदनजी बुवा नाईक साहेब, त्याचप्रमाणे गुलाबताई नाईक, त्याचप्रमाणे प्रभुदासजी नाईक साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा हार्दिक मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे माजी शिक्षण समिती सभापती सुंदरजी नाईक साहेब, त्यांचं सुद्धा हार्दिक मनपूर्वक स्वागत. आलेले सर्व पाहुणे मंडळी, उद्योगपती, नेते मंडळी, आपल्या सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. मंडळी, आपल्या सर्वांच्या शुभाशीर्वादात हा शुभविवाह सोहळा इथे थोड्याच वेळात संपन्न होतो. हॅलो, चला लवकर या. नवरदेव कोणी बूट घालून येऊ नका, चप्पल बूट काढून या खाली. स्टेजवर चप्पल बूट घालून येऊ नका. चप्पल बूट खाली काढून यायचंय. उपस्थित सर्व पाहुणे मंडळींचं पाटील परिवार, पितांबरे परिवार यांच्याकडून हार्दिक मनपूर्वक स्वागत. नवरदेवाची पासोडी. कृपया दोघांनी अंतरपाठ पकडण्यासाठी स्टेजवर यायचंय. उजवा पाय ठेवा. चला मागे उभं राहायचं. करवली, करवली मागे या. अंतरपाठ पकडण्यासाठी पाटील परिवार दोघांनी यायचंय. हॅलो, पितांबरी परिवार, आपण आपल्या लाडक्या लेकीला ताबडतोब स्टेजवर घेऊन यायचं आहे. मुलीचे मामाश्री लाडक्या बातीला त्वरित स्टेजवर घेऊन या. हॅलो, कार्यक्रमात आहे. हॅलो, पितांबरी परिवार, आपण लाडक्या लेकीला ताबडतोब स्टेजवर घेऊन या. अक्षदा वाटप करा. दोन्हीकडच्या अक्षदा वाटप करा. त्या बाबतीत तिथे
अक्षता आलेल्या जरा हेल्प करा, प्रत्येकाने एकमेकाला देण्याचा प्रयत्न करा. सन्माननीय प्रभुदासजी नाईक आपण स्टेजवर येत आहे. हे हार इकडे त्यांचे आहेत ना आपले. नवरदेवाच्या मामांना अनाउन्समेंट कर ना ताबडतोब स्टेजवर. नवरदेवाचे मामा कुठे असेल ताबडतोब आपण स्टेजवर या. नवरदेवाचे मामा आपल्या वाचून काम थांबलेलं आहे. मुलीला घेऊन यायचंय. मुलीचे मामाश्री आपण ताबडतोब मुलीचे मामा. धन्यवाद त्याबद्दल. हॅलो, आपण आपल्या लाडक्या लेकीला तिथे आणल्यानंतर आमची मंगलाष्टका सुरू होईल. आता 2-3 मंगलाष्टक होतात. नवरी स्टेजवर येत नाही. दुसऱ्या मंगलाष्टका नवरी स्टेजवर पाहिजे. मुलीचे मामा वाटले 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 घ्या. वाटले बरे. मुलीला बोलून घ्या पहिले. किती वेळा सांगायचं. बोला सांगा ना. मुलीचे मामा नवरदेव इकडे आतुरतेने वाट पाहतायत. एरवी आकाशात भरारी घेणारा आज आपल्या संसारात भरारी घेतोय, परंतु अजून तिचा पत्ता नाही असं तो सांगतोय. विमान थांबवलेलं आहे, कृपा करून आपण लवकर या. हा ते दिसले की लगेच सुरू करू आपण. हॅलो, पाहुणे मंडळींना प्रेमाची विनंती आहे. इथे मंडळी सगळे सांगतात गुरुजी लवकर चालू करा, परंतु अजून मुलीचा या ठिकाणी आगमन झालेलं नाही, त्याच्यामुळे आम्हाला कार्यक्रम सुरू करता येत नाही. पाहुणे मंडळी आपल्याला आवाज येतोय का? पितांबरे परिवार आले. सन्माननीय बिपिन पाटील कुठे असेल तर ताबडतोब स्टेजवर या. सन्माननीय बिपिन पाटील आपण कुठे ताबडतोब स्टेजवर या. अहो तिथे पत्ता नाही, कोणी काय सांगता नाही ना, उशीर होईल ना. बरं तुमच्या मध्ये फायर वगैरे आणखीन नाही ते नंतर आहे, आता नाही. बघ त्या तिथे समोर आली ना का मग चालू कर.
तिथे समोर आली ना का चालू कर तोपर्यंत त्याने एक मंगळाष्टक संपते. काय भरपूर वाढवू आपण आता हे तू आपण 8 नाही 9 घेऊ 10 12 घेऊ असं काही नाही तो प्रकार नाही आहे परंतु कुठल्याही गोष्टीला लिमिट अतिकार्य कोणतेही नसावे प्रमाणामध्ये सर्व काळजी असावी. नाही एवढे भटजी याचा अर्थ आपण काय नुसतं जाय नाही दादांचं नाव घ्या आता तुम्ही केलं मी विनंती करा वर विनंती आहे मदनजी बुवा नाईक साहेब आणि गुलाबताई नाईक आपण स्टेजवरती यायचंय. सुंदरजी नाईक साहेब आपण पण स्टेजवर यावे. बाळारामजी चौधरी साहेब आपण सुद्धा स्टेजवर यायचे. रोहित दादा स्टेजवर यावे. बोल बेटा नाही द्या अजून सौभाग्यवती. हॅलो कृपया पितांबरी परिवार सहकार्याची अपेक्षा आहे. चौधरी मग किती वेळा मला बोलतोय तुमच्या भाषेत बोला ना एकदा तुमच्या भाषेत बोला ना कडक आवाज काढा जरा. हा, तुमच्या भाषेत बोला. नवरी मुलीला गाडी मिळाली का? गाडी मिळाली नसेल तर दुसरी पाठवतो. 1000 लोक तुमची वाट बघतायत. पितांबरी परिवार कोणाला अक्षता मिळाली सुद्धा अक्षता इथे आहे का? मग चालू करतो. नाही तिथे आल्याशिवाय चालू नाही करता येत ना. अरे पण ते दिसत नाही ना. दिसले का चालू तुम्ही या ना म्हणा. तू दिसत नाही राजा कसा द्या इथे येईपर्यंत एक मंगलाष्टके बोल तात्या फास्ट बोलतात ना. हा कुठे दिसत पण नाही ना. फोटो ना घेऊया इकडे स्टेज आपण. हा एकदम दादा बोलतो. शुभ कार्याला शुभ प्रारंभ होतोय. पितांबरी परिवार मुलीला लवकरात लवकर स्टेजवर घेऊन यायचा आहे. आम्ही कार्यक्रम सुरू करतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा शुभकार्येषु सर्वदा सर्वमांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. शुभं भवतु शुभमंगलम् सावधान. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं
मोरेश्वरं सिद्धतां बल्लां लों मुरुडं विनायकमणं चिन्तामणि तेवरं लेण्याद्रीं गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं ग्रामे रांजणं संस्थितर्गणपती कुर्यां सदा मंगलम शुभमंगलम सावधान मोठे दोंद कटी फणेंद्र बरवा भाडे शशे शोभतो हस्ते कुशलाढ्य पद्म परशो दंदे हिरा जळकतो पायी पैंजण गागरी ऋणजुणे प्रेमे बरा नाचतो ऐसा देव गणेश तो वधुवरा कुरिया सदा मंगलम शुभमंगल सावधान गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मन्वती वेदिका क्षिप्रावेत्रवती महासुरनदी ख्याता गया गंडकी पूर्ण जले समुद्र सरिता कुर्यात् सदा मंगलम शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान राजा भीमक रुक्मिणी सनयनी देखो निचिंता करी ही कन्या सगुणावरा नृपवरा कभुन्या सिम्या देई जे आता विचार कृष्ण नवरा त्यासी समय तुम्हने रुक्मा पुत्र वडील ते श्रीपुसने
सदा मंगलम शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान या कुंडे तुषार हार धवला या शुभ्रव सामृता या वीणा वरदंड मंडित करा या श्वेतप मासना या ब्रह्मा च्युत शंकर प्रभुरिमे दैवै सदा वंदिता सामां तु सरस्वती भगवती कुर्या सदा मंगलम शिवमंगल सावधान लाभो संतते संपदान बहुतो लाभो तहे सद्गुण साधोने स्थिर कर्मयोग आपुल्या वा बांधवा भूषण सारे राष्ट्र दुरे नहेचे कतिदे किरीते कराम उज्ज्वल ग्रहस्ता श्रमः तुमा वधुवरा देवो सदा मंगलम शुभमंगल सावधान कानात फूक मारायची नवरा नवरीच्या आलील विनघटी समीप नवरा घेऊनिया वाघरा गृह्योक्ते मधुकर्क पूजन करा अंतरपटा ते धरा दुष्टान वधूवरान करता दोघे करा वियुवी वाजंती बहुगलबलान करणे कुर्या सदा मंगलम शिवमंगल सावधान लग्नादी समय वर्तते कलिकलत्त कोलालो निवारतां शिवमंगल वधान विघ्नेश्वरो विघ्न विदूरकारी निर्विघ्न कार्यम सफलात सिद्धि विघ्नेश्वरो नाम सुरेश पूज्यो वधूवराभ्यां शुभवान ददातु शुभमंगल अवधान तदैव लग्नं सुदिलन्तदेव ताराबलं चन्द्रबलं तु दैव विद्याबलं दैवबलं तु दैव लक्ष्मीपति ते गृही स्मरामि शिवमंगल वधान उभाभ्याम वधूराभ्याम इष्टदेवतेचे आपल्या कुलदेवांची नावं घ्या कुलदेवतेचे ग्रामदेवतेचे स्मरण चिंतन देयम शिवमंगल सावधान उभाभ्याम वधूराभ्याम लक्ष्मी नारायण चिंतन शुभमंगल सावधान उभाभ्याम वधूराभ्याम लग्नी नवग्रह सुप्रसन्न शिवमंगल उभाभ्याम वधूराभ्याम पाचा शब्दाचे अंतर शुभमंगल शुभ लग्न सावधान शुभ लग्न सावधान शुभ लग्न सावधान शुभ लग्न सावधान अति शुभ लग्न सावधान पुनश्च
हॅलो. आपलं नाव राजेंद्र पाटील. ते मनीषा मॅडमचे मिस्टर मी. कृपया स्टेजवरची जरी गर्दी जरा थोडी कमी करायची आहे. सन्माननीय पाहुणे मंडळींना एक आपण 10 मिनिटं देणार आहोत, कारण दुसऱ्याही कार्यक्रमाला त्यांना जायचं आहे. तर वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्याकरता काही सन्माननीय नेते मंडळी या ठिकाणी आहेत. आपण त्यांना 1-2 मिनिटात पाचारण करतोय वधूवरांना आशीर्वाद देण्याकरता. त्याच्यानंतर कन्यादानाचा कार्यक्रम होईल, सप्तपदी होतील, नवी ड्रेस चेंज करायला जातील, मग येतील राजाराणीच्या खुर्चीत बसतील. मग आपण सर्वांनी त्यांना आशीर्वाद द्यायला यायचं आहे. अत्यंत वधूवरांच्या जीवनातला एक आनंदमय कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थिती या ठिकाणी पार पडतोय. आपणाला कार्यक्रमाला शोभा आलेली आहे. पुनश्च आपणा सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. या विवाह मंडपामध्ये आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचं, अप्तेष्ट नातेवाईक, सगळे सोयरे, हितचिंतक, मित्र परिवार, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, उद्योग, स्वाध्याय परिवार आणि नानासाहेब धर्माधिकारी श्री सदस्यांचं मी राजेंद्र पाटील दोन्ही परिवाराच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहे. मंडळी, आपल्या उपस्थितीमध्ये हा विवाह सोहळा संपन्न होत आहे. या ठिकाणी सर्व वराडी मंडळीला सूचना असेल की भोजनाला सुरुवात केलेली आहे. सर्वांना विनंती असेल की भोजन केल्याशिवाय कोणी जायचं नाही. तेजस आणि दीक्षा यांच्या विवाह सोहळ्याकरता आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. नुकताच हा विवाह सोहळा संपन्न आपल्या उपस्थितीमध्ये झाला. अर्थातच कविता, सौभाग्यवती कविता सुरेंद्र शंकर पाटील, मुक्काम भादवड, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे यांचे सुपुत्र तेजस, तसेच दीक्षा, अर्थातच तेजस हे बी मेकॅनिकल इंजिनियर आणि कमर्शियल पायलट, अर्थातच आणि तसेच दीक्षा एअर होस्टेस अँड एअर इंडिया एक्सप्रेस मिस्टर, तसेच सौभाग्यवती अर्चना अरुण विठ्ठल पितांबरे, तालुका मुक्काम नडगाव, तालुका नडगाव खडवली, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे यांच्या विवाह सोहळ्याकरता आपण या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत. अगदी दोन्ही परिवाराचे नातेवाईक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. 40 डिग्री तापमानाची तमाना बाळगताना हे दोन्ही परिवार आपल्यापर्यंत पोहोचले. कुणाला घरी येऊन पत्रिका दिली असेल, कुणाला SMS द्वारे, व्हॉट्सअपद्वारे, फेसबुकद्वारे, तसेच हॅलो तसेच कुणाला मेसेजद्वारे, फोनद्वारे आमंत्रण दिलं. त्या आमंत्रणाचा स्वीकार ठेवून आज आपण आपली महत्वाची कामं बाजूला ठेवून या ठिकाणी उपस्थित झालात. त्याबद्दल या ठिकाणी अर्थातच पाटील परिवार आणि पितांबरे परिवाराच्या वतीने पुन्हा एकदा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहे. या दोन्ही वधूवरांना शुभेच्छा देण्याकरिता भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक बाळाराम चौधरी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच दिलीपजी नाईक, शिवसेना भिवंडी शहर सचिव आहेत, त्यांचंही मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहे. वधूवर सूचक मंडळाचे अध्यक्ष अर्थातच द्वारकानाथ पाटील, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी आज या दोन्ही वधूवरांना शुभेच्छा देण्याकरिता आणि त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्याकरिता या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत. पुन्हा एकदा आपलं मनापासून हार्दिक स्वागत. प्रथम पूजितो श्री गणपती, शेषाच्या हाती धरतीची गती, ज्ञानेश्वरांनी चालवल्या निर्जीव भिंती. उपस्थित सर्व पाहुण्यांचं पुन्हा एक वार पाटील आणि पितांबरे परिवारातर्फे हार्दिक स्वागत करत आहोत. आज चिरंजीव तेजस व चिरंजीव सौभाग्यकांक्षी दीक्षा यांचा शुभविवाह आणि त्यानिमित्त त्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांचं
पुन्हा एक वार पाटील परिवार व पितांबरी परिवार यांच्यातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. रसिको, आज या शुभविवाहानिमित्त वरद साई निर्मित ये श्याम मस्तानी हा हिंदी मराठी गीतांचा कार्यक्रम इथे आपण सादर करत आहोत आणि तुमच्या आवडीचीच गाणी या ठिकाणी आम्ही सादर करण्याचा प्रयत्न करत आहोत. रसिको, नुकतंच या ठिकाणी तेजस व दीक्षा यांचा शुभविवाह लागलेला आहे आणि पुन्हा एक वार आम्ही सुरू करत आहोत आमचा सुमधुर गीतांचा हा कार्यक्रम वरद साई निर्मित ये श्याम मस्तानी. रसिको, रसिको, 1983 साली आलेला एक सुंदर असा चित्रपट रंजना अशोक सराफ व कुलदीप पवार यांनी अभिनीत केलेला असा हा चित्रपट, मराठी चित्रपट, आणि त्यातील रंजनाताईंची दुहेरी भूमिका आणि तुम्हा सर्वांचं आवडीचंच असं गीत सुरेश वाडकरजींच्या सुमधुर आवाजातलं ते गाणं तुमच्यासाठी सादर करत आहेत आमचे गायक कलाकार शेखर महाडिक. तसेच या ठिकाणी दोन्ही वधूवरांना शुभेच्छा देण्याकरिता भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक रोहित बाळाराम चौधरी साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तसेच भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे शिक्षण मंडळाचे माजी सभापती आदरणीय सुंदर शेठ नाईक आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दापोडे गावचे उद्योगपती प्रभाकरजी पाटील आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीचे माजी सभापती सन्माननीय चौधरी साहेब आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. भिवंडीचे माजी नगराध्यक्ष तथा भिवंडीचे
हॅलो हॅलो पुनश्च आलेल्या सर्व मान्यवर पाहुणे मंडळींचं भिवंडीचे उद्योगपती सुरेंद्रजी पाटील यांच्या वतीने आपण सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. आपण आलात, कार्यक्रमाला शोभा आलेली आहे. या ठिकाणी कन्यादानाचा कार्यक्रम चालू आहे. कृपया कोणीही जरा 10 ते 15 मिनिटं येऊ नका. या असं आहे, 1-2 मिनिटं फक्त थांबा. 2च मिनिटं, 2 मिनिटं घेतो मी तुम्हाला. तसेच या ठिकाणी या विवाह मंडपामध्ये ज्यांचं नुकतंच आगमन झालेले असे प्रभुदासजी नाईक साहेब, युवा सेना ठाणे जिल्हा युवा अधिकारी, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. समाज कल्याणाचे संस्थापक अध्यक्ष तसेच भिवंडी लोकसभा सहसंपर्क प्रमुख धर्मसेवक डॉक्टर सोन्या काशीनाथ पाटील साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेले आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तसेच सोनाळे गावचे उद्योगपती संजय मडवी साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊया आपण पुढील गीताकडे. रसिको, अंगभर मेहंदी लागलेली, पण त्या होणाऱ्या नवीन नवरीचं मन मात्र त्या मेहंदीच्या पानावरच झुलत असतं. जणू काही तिच्या मनात याच भावना असतील की प्रीत तुझी माझी फुलावी, प्रीत तुझी माझी फुलावी, या फुलल्या वेलीपरी भावमुखे उठात यावे गंध त्या सुमनांपरी. रसिको, याच मेहंदीच्या पानावर तिचं जडलेलं मन जणू काय हेच गीत गात असेल. लताबाईंनी गायलेलं तुमच्या आमच्या मनातलं ते सुंदरचं गीत मेहंदीच्या पानावर सादर करत आहेत आमच्या गायिका अनघा पेंडसे.
धन्यवाद. उपस्थित सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत करत पाहुण्यांना एकच विनंती, इथे कार्यक्रमही आम्ही करत आहोत आणि तुमच्यापर्यंत जर कार्यक्रम पोचत असेल तर लक्ष मात्र तिकडे व्यासपीठाकडे असू दे, पण आमच्या गाण्यावर तुमचं लक्ष आहे, तुमच्या कानांवरनं आणि तुमच्या टाळ्यांवरनं आम्हाला कळेल. कारण गाणं ऐकत राहा आणि आमच्यासाठी थोड्या थोड्या टाळ्याही वाजवत राहा, जेणेकरून आम्हाला कळेल की बस निदान कार्यक्रम चालू असताना प्रेक्षक वर्ग आमच्या बरोबर आहे. तर एक बार जरा जोरदार टाळ्या होऊ द्यात. धन्यवाद. अल्पशा टाळ्या आलेल्या आहेत तरी हरकत नाही, रसिक प्रेक्षक आहेत ते मात्र भरभरून टाळ्या देतील अशी अपेक्षा करत पुढील गीताकडे वळत आहोत. रसिको, 1961 साली मंगेश पाडगावकरांनी एक सुंदर असं गीत लिहून ठेवलं होतं, पण 1962ला त्या गीताला श्रीनिवास खळेंनी संगीतबद्ध केलं आणि ते गीत नंतर 1962च रेडिओवर पहिल्यांदा गायलं गेलं. अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा यांनी गायलेलं ते पहिलं युगुलगीत रेडिओवर पहिल्यांदा 1962ला लागलं आणि त्यानंतर जवळजवळ 20 वर्षांनी अमेरिकेमध्ये अरुण दाते कार्यक्रम करायला गेले होते. त्यावेळेला ते गाणं इतकं प्रसिद्ध झालं की रोज ते गाणं रेडिओवर लागायचं आणि 20 वर्षानंतर अमेरिकेत कार्यक्रम करत असताना एक 15-16 वर्षाची मुलगी आली स्टेजवर आणि म्हणाली की अरुण काका, मला तुमच्याबरोबर ते गाणं गायचंय. म्हणजे बघा, त्यावेळी अवघ्या 14-15 वर्षाच्या मुलांमध्येही ते गाणं एवढं बसलं होतं. ते प्रेमगीत आजही त्याच तरुण पिढीच्याच नव्हे तर वृद्ध पिढीच्याही मनामध्ये बसलेलं आहे. तेच गाणं पहिलं युगुल गीत, ड्युएट सॉन्ग रेडिओवरचं, शुक्रतारा मंदवारा, अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा यांनी गायलेलं ते गीत सादर करत आहेत आमचे गायक शेखर आणि सुनीता. या ठिकाणी दोन्ही वधूवरांना शुभेच्छा देण्याकरिता समाज कल्याण न्यासचे संस्थापक अध्यक्ष तसेच शिवसेना भिवंडी लोकसभा सहसंपर्क प्रमुख धर्मसेवक डॉक्टर सोन्या पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी स्टेजवरती उपस्थित झालेले आहेत. DY फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि ओरिजिनल 40+ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दयानंद चोरगसाहेब यांचंही स्टेजवरती आगमन झालेलं आहे. भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष तसेच या ठिकाणी उद्योगपती विनोदजी ठाकरे साहेब आपलंही यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. धन्यवाद. शुक्रतारा मंदवारा चांदणे पाण्यातुनी, शुक्रतारा मंदवारा चांदणे पाण्यातुनी, चंद्र आहे स्वप्नवाहे धुंदया आज तू डोळ्यात माझ्या, आज तू डोळ्यात माझ्या, मिसळून डोळे पहा, तू अशी जवळी रहा, तू अशी जवळी रहा. कशी शब्दात
लाजऱ्या माझ्या फुलारे गंध हा बिलगे जीवा लाजऱ्या माझ्या फुलारे गंध हा बिलगे जीवा अंतरीच्या स्पंदना अंतरारे ही हवा अंतरीच्या स्पंदनाने अंतरारे ही हवा भारलेल्या या स्वरानी भारलेला जन्म हा तू अशी जवळी रहा तू अशी जवळी रहा शोधिले स्वप्नात मी ते करी जागेपणी शोधिले स्वप्नात मी ते करी जागेपणी दाटुनी आलास तू रे आज माझ्या लोचनी वाकला फांदी परी वाकला फांदी परी आता फुलांनी जीव हा तू असा जवळी रहा तू असा जवळी रहा शुक्रतारा मंदवारा सांदणे पाण्यातुनी चंद्र आहे स्वप्नवाहे धुंदया गाण्यातुनी आज तू डोळ्यात माझ्या आज तू डोळ्यात माझ्या मिसळून डोळे पहा तू अशी जवळी रहा तू असा जवळी रहा धन्यवाद. या ठिकाणी दोन्ही वधूवरांना शुभेच्छा देण्याकरिता स्टेजवरती आगमन झालेलं आहे. त्यामध्ये भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या ज्येष्ठ नगरसेविका गुलाबताई नाईक यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. तदनंतर भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका अस्मिताताई प्रभुदास नाईक यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मंडळी, आज दोन्ही परिवाराने निमंत्रण दिलं, त्या निमंत्रणाचा स्वीकार ठेवून आज आपली उपस्थिती झाली. त्याबद्दल एवढंच म्हणेन की दिव्याने दिवा लावत गेला का दिव्याची एक दीपमाळ तयार होते, फुलाला फुल जोडलं गेलं की फुलांचा एक फुलार तयार होतो. दिव्याने दिवा लावत गेला का दिव्याची एक दीपमाळ तयार होते, फुलाला फुल जोडलं गेलं की फुलांचा एक फुलार तयार होतो. आणि माणसाला माणूस जोडलं गेलं की माणुसकीचं एक नातं तयार होतं. अशी अनेक नाती या दोन्ही परिवाराने जमवलेली आहेत. जाऊया आपण पुढील गीताकडे. धन्यवाद रसिको. यानंतर सुंदर असे एक बासरीवरील गीत आपल्यासाठी सादर करत आहेत आमचे बासरीवादक कृष्णाजी. राधा ही बावरी हे गीत बासरीवर कृष्णाजी.
बहुत बढ़िया बहुत बढ़िया. रसिको, हे बासरीवादक होते कृष्णाजी आणि मी होणार कलाकार छोटे उस्ताद. या कार्यक्रमांमधनं ते आपली कला सादर करत असतात, त्यात साथ संगत करत असतात. तसेच जे बरेचसे कलाकार सर्व हे टी व्हीवरील कलाकार आहेत, ते तुमच्याकडे आज इथे हे कार्यक्रम सादर करण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. पुन्हा एक वार आपणा सर्वांचं पाटील व पितांबरी परिवाराकडनं हार्दिक हार्दिक स्वागत. तुमच्या आमच्या धन्यवाद. आवडीची या गाणी ठिकाणी या ठिकाणी सादर करत आहोत. रसिको, एका शांत रम्य संध्याकाळी आपल्या प्रियाबरोबर आकाशातला चंद्र न्हाळत बसावं आणि चारी दिशा धुंद होत असताना त्या अबोल प्रीतीला गोड बहर यावा आणि त्या बहरातच दोघांनाही एकरूप व्हावं, असंच प्रेमाचं चित्र रंगत असताना हलकेच हृदयाची तार कुणीतरी छेडावी आणि हे गाणं आपल्या ओठावर यावं. संधिकाली या आशा धुंदल्या दिशा दिशा सादर करत आहेत आमच्या गायक कलाकार अनघा आणि त्यांना साथ करतील तत्पूर्वी विजय. या ठिकाणी या विवाह मंडपामध्ये ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे त्यामध्ये समाज कल्याणाचे रायगड जिल्हा प्रमुख संतोष वालिलकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कणेरी गावचे उद्योजक अशोक पाटील, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. भिवंडीतील नामांकित वकील ॲडव्होकेट रवींद्र शेट्टे साहेब, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच वळगावचे माजी उपसरपंच संजय पाटील साहेब, आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. वनिताताई पाटील, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. धन्यवाद. हृदयनाथ मंगेशकरांनी स्वरबद्ध केलेलं गीतकार गंगाधर भांबरे यांचं ते गीत, अरुण दाते आणि लताजींच्या आवाजातलं ते सुंदर गीत सादर करत आहेत आमचे गायक कलाकार विजयजी आणि अनघाजी. हॅलो हॅलो. दरम्यान या विवाह मंडपामध्ये ज्यांचं नुकतंच आगमन झाले त्या मान्यवरांमध्ये भिवंडीचे माजी खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री सन्माननीय कपिलजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या ठिकाणी सुरेंद्र पाटील साहेब आणि अरुण पितांबरे साहेबांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. संधिकाली आशा धुंदल्या दिशा दिशा संधिकाली आशा धुंदल्या दिशा दिशा चांदणे अंबरी चांदराती रम्या संगती सखी प्रिया चांदराती रम्या संगती सखी प्रिया प्रीत होई बावरी संधिकाली आशा धुंदल्या दिशा दिशा. मुग्ध तूनी मुग्ध मी अबोल गोड संगमी अबोल गोड संगमी एक रूप संगमी रात राणीच्या मुळे रात राणीच्या मुळे